वाढीव घरपट्टी विरोधात कुपवाडमध्ये फुंकले रणशिंग. मंगळवार 4 ऑगस्टच्या शहर बंद व मोर्चासाठी कुपवाड शहर संघर्ष समिती, कुपवाड शहर व्यापारी संघटना, नागरिक आणि सर्वपक्षीय नेत्यांची एकजूट. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने लादलेल्या वाढीव व अन्यायकारक घरपट्टीच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी सांगली, मिरज व कुपवाड शहर बंद ठेवत महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल रविवारी कुपवाडमध्ये घरपट्टी विरोधी कृती समिती, कुपवाड शहर व परिसर संघर्ष समिती, व्यापारी संघटना आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. बैठकीस घरपट्टी विरोधी कृती समितीचे प्रमुख शंभूराज काटकर, सतीश साखळकर, हनुमंतराव पवार, युवराज कोकणे, युवराज शिंदे, नितीन मिरजकर यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुपवाड शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोत्रे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. बैठकीत माजी उपमहापौर मोहनबापू जाधव, नगरसेवक प्रकाश पाटील, शंभूराज काटकर, माजी नगरसेवक हनुमंतराव पवार, कृती समितीचे निमंत्रक सतीश साखळकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिरू आस्की, कार्याध्यक्ष अनिल कवटेकर, व्यापारी महासंघाचे राजेंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे रुपेश मोकाशी, सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील, सुमित पाटील, प्रणव पाटील यांनी घरपट्टी वाढीला विरोध केला. बैठकीच्या शेवटी उद्या सांगली, मिरज आणि कुपवाड शहर येथे बंद यशस्वी करण्यासाठी व्यापारी, नागरिक, सामाजिक संघटना आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकजुटीने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. वाढीव घरपट्टीचा निर्णय मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.